नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टायमिंग सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार शुक्रवार आहे. तारीख आहे 21 जून आणि आज आहे वट सावित्री पौर्णिमा. तर सर्व ताईंना वट सावित्री पौर्णिमाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर सगळी मॉर्निंगची कामं खूप फास्टमध्ये मी आवरली आहेत. आंघोळ झालेले आहे. म्हणजे आज ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, देवपूजा आणि जे हे आपलं पुसणं वगैरे होतं घरचं म्हणजे घरची क्लिनिंग ते मी सकाळी लवकरच केलेली आहे. म्हणजे आज मी 4:30 वाजता उठलेली होते. म्हणजे जेव्हा या असे व्हिडिओ येतात तेव्हा तुम्ही विचारत असता की ताई तू किती वाजता उठलेली होती, तुझी कामं इतक्या लवकर आवरलेली आहेत. तर हो, मी सकाळी थोडंसं लवकरच उठत असते. तसं तरी दररोजचाही रुटीन माझा असाच आहे की 5 वाजता मी उठत असते. पण ज्या दिवशी सणवार व्रत वैकल्य असतं त्या दिवशी मात्र मी 4:30 वाजता उठत असते. कारण आपली क्लीनची कामं खूप सारी होऊन जातात आणि नंतर करायला तर ठीकही वाटत नाही आहेत. आंघोळीच्या आधी जी हे आहे आपली पावसाची कामं आवरली, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं. आणि तसं तर झाडांना पाणी देणं आजकाल थोडंसं कमीच केलेलं आहे कारण वातावरण थंडच असतं. पाऊस येत आहे वरच्यावर, त्यामुळे तरी पण काल पाऊस नव्हता म्हणून मी झाडांना पाणी दिलं, अंगणाची साफसफाई करून घेतली. रांगोळी मात्र नंतर काढलेली आहे कारण सकाळी सकाळी दिसत नव्हतं बाहेर. तर झालेली ही कामं आंघोळ लगेच करून घेतलेली आहे आणि यांच्यासाठी चहा बनवायचा आहे कारण यांचं थोडंसं आज लेटच आवरलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं म्हणजे मी लवकर आवरले ना त्यामुळे लेट मला वाटत आहे. दररोजचं कसं मी झाडणं पुसणं हे करत असते तेव्हा यांचं आवरतं, पण आज मी थोडंसं लवकर म्हणजे 6 वाजता माझी आंघोळ वगैरे झालेली होती आणि अगोदर मी इकडं कुकरला डाळ लावत आहे. म्हणजे एक 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 कामं करण्यामध्ये वेळ होणारच आहे. आणि शेजारच्या ताईंना मी काल सांगून ठेवलेलं आहे, त्या सगळ्या ज्या जे आहेत ना 10 वाजेपर्यंत सगळं आवरून निघणार होत्या वटसावित्री पूजेला जाण्यासाठी. पण मी म्हटलं थोडंसं आपण नंतर जाऊया, म्हणजे 11 साडे 11 वाजता आपण निघूया. मग नंतर एकट्यालाही जावं असं वाटत नाही, मग सगळ्यासंगत मी निघणार आहे. मग त्यांना पण मी 1 तासाचं टायमिंग आहे जास्त मागितला कारण माझी कामं थोडीशी जास्त होऊन जातात त्यामुळं. तर इकडं मी दूध गरम करायला ठेवलेले. डाळ मी इकडं पुरणासाठी 3 गिलास घेतल्या छोट्या गिलासानं. डाळ स्वच्छ धुवली आणि डाळीच्या डबल पाणी घातलेलं आहे. म्हणजे 3 गिलास डाळीसाठी मी 6 गिलास पाणी घातलेलं आहे आणि कुकर लावलेला आहे. कुकरला 3-4 शिट्ट्या झाल्या की डाळ परफेक्ट शिजते. नंतर डाळीचं कट वगैरे काढण्यासाठी मला दुसरं पाणी घालावं लागतं कारण त्यामध्ये राहत नाही. असं इकडं दूध गरम करून घेतलेलं आहे. म्हणजे रात्रचं दूध होतं, खराब होईल का न होईल ते बघत असते, अगोदर चेक करते मी. नंतर मग मी चहा पावडर, साखर, आलं टाकलेलं आहे आणि अगोदर चहा घेऊया कारण थोडंसं थंड वातावरण आहेच आहे. काल पाऊस काय नव्हता पण दररोज पाऊस येत आहे इकडं. तरी पण वट सावित्री पौर्णिमे दिवशी ना पाऊस येतच, ते एक नेम आहे. पण बघूया आज काय करेल. तर मेहंदी बघू शकता छान उठलेली, म्हणजे छान रंगलेली आहे. काल जेव्हा मी पटकन धुले अगदी 5 ते 6 मिनटामध्ये मी ती मेहंदी धुवून टाकलेली होती कारण आपली घरकामं असतात आणि ते हात धरून बसायलाही थोडंसं बोर होतं. लगेच धुलेली होती आणि थोडीशी फिक्कट उठलेली होती. पण आज बघू शकता तुम्ही एकदम छान अशी रंगलेली आहे. तर ते दाखवत आहे यांना मेहंदी छान रंगलेली. जेव्हा काढलेली होते त्यावेळेस मी लगेच धुली आणि नंतर यांना दाखवली तर म्हणत होते लगेच धुलं तू, आता ते रंगणारच नाही. पण छान रंगलेली आहे. इकडं चहा आम्ही घेत आहोत. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला. तर चहा पीत 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 आमची चर्चा चालते थोडा वेळ. म्हणजे दिवसभराचं काय काय करायचं आहे, काय काय करायचं आहे, काय काय ठेवायचं आहे, थोडा वेळ आमचं ही चर्चा चालू असते दिवसभराची. कारण दिवसभर सगळे आपापल्या कामात गुंतून जातो. ते लवकर येत नाहीत, आले तरी जेवणं खाणं करतात, फोन येतात, मग बोलण्यामध्ये बिझी होऊन जातात. काही बोलण्यालाही वेळ भेटत नाही दिवसभर, असा रुटीन असतो आणि मी माझ्याच कामात असते. असो, आता चहा पिऊन झालेला आहे, गॅरेजला जात आहेत. बाहेरचं मेन गेट आता ओढलेलं आहे कारण रांगोळीच मी आज नंतर काढलेली होती. शेरूलाही बांधलेलं आहे कारण गेला होता फिरण्यासाठी, आता ओढून आणलं आणि बांधलं कारण एक वेळा बाहेर गेला की येतच नाही शेरू, असं करत आहे. तिकडं फूल पण छान उगवलेले गुलाबाचं, म्हणजे दररोज एक फूल लागत आहे कुंड्यामध्ये. बाबा बसलेले म्हणजे गवतामध्ये गवत वगैरे काढत असतात, सकाळी करमत नाही त्यांना. तर फूल मी घेऊन आलेले आहे. तर तिकडं वस्त्रमाळ मी काल करून ठेवली पण फक्त हळदी कुंकू लावायचं राहिलेलं आहे. म्हणजे थोडीफार कामं मी कालच आवरलेली आहेत. म्हणजे जी ओटीची सामग्री आता तिकडे नेण्यासाठी लागणार आहे कारण सगळे त्यावरती राहतं आणि सगळ्यांचं बघायचंही असतं, आपल्याला सगळ्यांना आवरून देणं. बाबांचं म्हणजे आता स्वयंपाक वगैरे करून त्यांना दिनेशला जीव खाऊ घालणं, यांना पण फोन करून बोलवून घेते कारण आपल्याला आज दिवसभर जे आहे ना लेटच होणार आहे मला. आणि ते जेवण करायला म्हणजे 2-3 तर त्यांना वाजणार आहेत. त्यामुळे म्हटलं त्यांना खिचडी बनवून देऊया आणि नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक, आपली देवपूजा सगळं तिकडं आवरून घेणं, ओटीची सामग्री तिकडे जाऊन येणं, वट सावित्रीची पूजा करून मला घरी यायला आरामात 2 तरी वाजतील. त्यामुळे अगोदर मी सगळ्यांचं खाणं पिणं एक वेळा झालं की मग निवांतपणे निश्चिंत आपण आपली कामं आवरतो.
इकडे अगोदर मी देवपूजा करून घेते. म्हणजे डाळ कुकरला लावलेली आहे, चहाही झालेला आहे आमचा. आता अगोदर मी देवपूजा करून घेते. तर देव सगळे उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेले आहेत आणि रांगोळी वगैरे काढून घेतली आणि देवाला जे ना स्वच्छ मी पुसून घेत आहे. म्हणजे आज आसन वगैरे मी चेंज केलेलं नाही आहे, कारण प्रत्येक गुरुवारी सोमवारी मी करत असते, पण आज नाही काढलेलं आहे काही मी, कारण आज ना कामाची खूपच धावपळ आहे. त्यामुळे म्हणजे काल गुरुवार होता, काल मी सगळं काढलेलं चेंजेस केलेलं होतं. तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि स्वच्छ मी देवाला पुसून घेतलेलं आहे. पाणी मी आंचूट पाण्याचा स्वयंपाक बनवते. तर इकडं मी कॅन भरून इथंच ठेवलेलं आहे किचन काउंटरवर. हेच पाण्यानं मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि पूजेसाठी तेच पाणी मी घेतलेलं एक छोटा हंडाही भरून ठेवलेला आहे. कुकरला 3 शिट्या झालेल्या आहेत. मी गॅस बंद केला. एक वेळा चेक करते यामध्ये पाणी आहे की नाही, आणि नसलं तर थोडंसं टाकून मी आणखी थोडीशी शिजवून आणि थोडा वेळ शिजवून घेणार आहे. म्हणजे कुकरला आणखीन एक शिटी देऊन घेते. पुरणपोळीसाठी ना पुरण परफेक्ट झालं तरच पुरणपोळी व्यवस्थित होते. तिकडे हे अंडाही भरून घेतलेला आहे, तेच पाणी मी घेतलेलं आहे. आणि आता देवांना स्नान घालूया आणि पटकन देवपूजा करून घेते. देवपूजेचं काम झालं ना मग नंतर आपण निवांतपणे स्वयंपाक करतो. म्हणजे एक एक काम आज आवरत आहे. मी दररोज कशी धावपळ असते, अर्धं काम तिकडं अर्धं इकडं होत असतं, कारण दररोज लेट होतं मला. पण आज थोडंसं लवकरच मी आवरलेलं आहे, कारण एकच धावपळ होती किंवा एकच घाई गडबड आपल्या डोक्यात चालत होती. आज खूप धावपळ होणार आहे, थोडंसं लवकर आवरूया तेच चालू होतं डोक्यात. म्हणून सकाळी 4:30 वाजताच माझे डोळे पहाटे उघडलेले आहेत आणि मग मी कामाला लागलेले आहे. तर एकदम बघत आहे डाळ व्यवस्थित शिजली की नाही. डाळ व्यवस्थितच शिजलेली आहे, तरी पण कटासाठी जे आहे ना आमटीचं कट काढायचे आहे, पाणी नाही आहे यामध्ये. तर पाणी टाकून मी आणखीन थोडंसं शिजवून घेणार आहे, म्हणजे पाणी काढता येईल. आणि तोपर्यंत मी आणखीन एक शिटी देऊन घेते. म्हणजे शिजलेले आहे, तरी पण जोपर्यंत देवपूजा होती तोपर्यंत मी आणखीन थोडा वेळ ठेवलेली आहे, कारण थोडीशी मऊ छान शिजलेली ना डाळ. आपण गूळ साखर टाकतो ना त्यावेळी ते 1-2 दाणे त्यामध्ये निभरट वाटतात. आणि आज ना आवाज व्यवस्थित येत नसेल, कारण सर्दी खूप झालेली आहे. हा प्रॉब्लेम दररोजचाच झालेला आहे. वातावरण थोडंसं चेंज झालं, थोडंसं पाण्यातलं काम झालं की लगेच माझ्या जे ना आवाज बदलतो, सर्दी खूप लवकर होते. तर इकडे देवांना मी स्नान घातलेलं आहे. कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. देवपाठी मी स्वच्छ पुसून घेतलं. देवावरती म्हणजे देवपाट्यावरती छोटा आसन मी अंतरलेला आहे. आता देवांना विराजमान करूया. म्हणजे आपली जी दिवसाची सुरुवात असते ना ती देवपूजापासून झाली ना खूप छान फ्रेश वाटतं. पण ना कधी कधी कामामध्ये मागं पुढं होतं, म्हणजे त्याच टायमिंगला होत नाही आहे. पण ज्या दिवशी सणवार वगैरे केलं असतं त्या दिवशी मात्र जे आहे ना देवपूजापासूनच माझी दिवसाची सुरुवात होते. देवपूजा झाली की मग आपली खूप सारी कामं होऊन जातात. आणि तसं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आपल्याला भरपूर वेळ जातो, त्यामध्ये खूप किचाट असतं त्याचं. म्हणून म्हटलं देवपूजा अगोदर करून घ्यावी. आणि इकडं परडीही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. म्हणजे आज शुक्रवारी आहे आणि पौर्णिमाही आहे. जोगा मागून येते, नंतर मी अगोदर देवपूजा करून घेते. म्हणजे प्रत्येक आमुष्याला पौर्णिमेला मी जोगवा मागते. तर देवांना हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि फुलं मी आत्ता घेऊन आलेली आहे. तिकडेच कडीपत्त्याचं झाड पण आहे, तर मी कडीपत्ताही घेऊन आलेला आहे. म्हणजे आता खिचडी बनणार आहे, परत आमटीला भरड्याला ह्याला सगळ्याला लागणार आहे. तर घडीघडला मागाच्या साईडला जाणं होणारी नाही, तर एकत्रच मी खूप सारी पानं घेऊन आलेली आहे. आणि काल मी फुलंही मागवली. म्हणजे जी ही पूजेची सामग्री आहे मी कालच आणायला लावलेली आहे, कारण या वेळेमध्ये दिनेश किंवा त्याचे पप्पा येणार नाहीत, कारण आपल्याला घाईगडबड बसते जाण्याची. मग त्यावेळी ती वेळ आणून देणार आहेत, म्हणून सगळं मी अगोदरच मागवलं. फुलं, खाती पानं आणि जी ही पूजेची सामग्री आहे पूर्णपणे खारी, खोबरं, सुपारी सगळी सामग्री मी कालच मागून ठेवलेली आहे. तर इकडे जे ना देवांना मी फुलं वाहिलेली आहेत आणि दीप प्रज्वलित केलेला आहे. धूप मी ओवाळून घेतलेले आहे. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे, नैवेद्य मी नंतर दाखवणार आहे. अगोदर मी देवांना साखर ठेवलेली आहे. म्हणजे इकडे वैष्णोदेवीची फोटो आहे चौरंगावरती, तिथे पूजा करून साखर ठेवली आहे नैवेद्य म्हणून. देवाला मी साखर ठेवलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की पूजानंतर देवांना उपाशी ठेवणे, दूध ठेवू शकता, साखर ठेवू शकता, किंवा गोड दह्यात साखर टाकून ते पण आपण ठेवू शकतो. तर ही आहे आजची देवपूजा. तर देवपूजा झालेली आहे. टायमिंग सांगितलं सकाळचे 7 किंवा 6:45 वाजले असतील, तितका टायमिंग झालेला नाही जास्त. दिनेश रनिंगला गेला होता, आत्ता आलेला आहे. आणि शिरूजवळ बसलेला आहे, म्हणजे बोलत असतो, त्याला काही त्याच्या कानामध्ये सांगत असतो. आता काय कळतं त्या दोघांना, त्यांनाच माहिती. तर मी तुळशीपूजन केलेलं आहे, उंबरापूजनही करून घेते. म्हणजे पूर्ण उंबरा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलं, कारण इथं पाणी होतं. आणि हळदी कुंकू चंदन जे मिक्स केलेलं आहे तेच लावत आहे, फुलं वाहत आहे. आणि वरच्या साईडला गणपती बाप्पांचा मूर्ती आहे तिथं, ते पण मी पूजन करून घेते. तर देवपूजा झाली की आता पटकन आपण स्वयंपाकाला लागूया. दिनेश येता दूध पण घेऊन आलेलं आहे. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. आणि डाळ पण शिजलेली आहे. डाळीमध्ये मी ज्यांना कटाचं पाणी काढून घेते, अगोदर आमटीसाठी पाणी काढून घेते, कट काढून घेते. आणि मग मी यामध्ये साखर, गूळ या दोन्ही थोडं टाकत असते. मी फक्त साखरच टाकत नाही किंवा फक्त गूळच टाकत नाही, कारण साखर टाकली तर असं म्हणतात की साखर जास्त खाऊ नये, ठीक नसते. म्हणजे शुगर वगैरे जे प्रॉब्लेम वाढलेले आहे ना सगळ्यांना आजकाल, साखरेमुळेच होतो. आणि तसं तर आपण चहा पितो, चहाच्या ह्याच्यातनं आपल्या पोटात भरपूर साखर जाते. म्हणून मी पुरणपोळीमध्ये साखर टाकत नाही, फक्त थोडीशी साखर टाकते चव छान आणण्यासाठी, बाकीचा पूर्ण गुळच असतो. तर डाळ बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट शिजलेली आहे.
आता मी इकडं गरम पाणी टाकलेलं आहे, यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकलं आणि थोडा वेळ मी हे जे आहे ना डाळ शिजवून घेणार आहे आणि नंतर पूर्णपणे कट काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी गूळ वगैरे काढून घेते. दूध गरम होत आहे. आणखीन एक वेळा चहाही मी बनवून घेते, म्हणजे आज मी काही खाणार नाही आहे. माझं जेवण दुपारी 2-3 कितीही वाजणार आहे आज, कारण खूप सारी कामं आहेत. त्यामध्ये भूक लागली की नाही ते पण जाणवत नाही. ज्या दिवशी काम असतात त्या दिवशी, ज्या दिवशी आपण रिकामं बसतो ना त्या दिवशी जाणवतं की आपल्याला भूक लागलेली, काहीतरी खायची अपेक्षा होत आहे. पण ज्या दिवशी काम खूप सारं असतं ना, म्हणजे आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, त्यावेळेस अजिबात अपेक्षा म्हणजे काही खाण्याची इच्छा होतच नाही आहे माझी. तर इकडे जे आहे ना मी तांदूळ काढून घेतलेले आहेत. खिचडी बनवणार आहे अगोदर, म्हणजे बाबा, दिनेश आणि त्याचे पप्पा तिघांचं जेवण होईल यामध्ये, म्हणजे सकाळचा नाश्ता हाच बनवणार आहे मी. तर इकडे मी बाकीची सामग्री काढून घेतलेली आहे. गाजर घेतलेले आहे, टमॅटो घेतले छोट्या साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत. दिनेशला इकडे दूध ओतून दिलेलं आहे. चहा मी नंतर करून घेते. अगोदर मी खिचडीची तयारी करून घेते, म्हणजे एक वेळा त्यांचं खाणं पिणं आवरलं की मग निश्चिंत मी माझ्या कामात लागते. कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला मला वेळ तर लागणारच आहे. त्यामध्ये ताईंचा एका फोन आलेला होता, म्हणत होते 10 वाजता जाऊया. तर 10 वाजता मला काही होणार नाही आहे, कारण खूप सारी कामं होऊन जातात. तर ताईंचं लवकर आवरलेलं आहे थोडंसं, असो निवांतच करणार आहे. तर इकडे मी डाळीतलं कट काढून घेतलेलं आहे, पूर्णपणे झाकून ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ मी गॅसवरती ठेवले. डाळ म्हणजे जे हे थोडंफार पाणी आहे यामध्ये पूर्णपणे आटून जाईल आणि मग मी गूळ आणि साखर टाकणार आहे. कारण हे टाकल्यानंतर तसं तरी मेल्टच होणार आहे आणि थोडंफार पाणी राहिलं की मग खूपच पातळ होतं ते. तर गूळ टाकलेले थोडंसं आणि थोडीशी साखर टाकलेली आहे, म्हणजे साखर कमी आणि गूळ थोडंसं जास्त असतो. छान मिक्स करून घेऊया आणि छान शिजवून घ्यायचं आहे. जसं गूळ साखर मेल्ट व्हायला लागली की तसं ते पुरण पातळ होतं. तर आपल्याला कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवते ना छान शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे खिचडीची पण तयारी करत आहे. तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले, 15-20 मिनिट भिजत राहतील. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली, म्हणजे जसं हिरवी मिरची, बटाटा, टमॅटो बारीक कट करून घेतला, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे एक गाजर पण बारीक कट करून घेतलं आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया. त्याकडे लसूण वाटून घेते आणि मी कढई ठेवली आहे. तुम्ही म्हणता ना की ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये स्वयंपाक बनवू नको ताई, तर आता जी कढई माझ्याकडे आहे ती छोटी आहे आणि जे बाकीच्या दुसऱ्या ह्याच्या बनवलेल्या कढया आहेत ना बनलेल्या, म्हणजे आता हे ॲल्युमिनियम आहे. दुसऱ्या ज्या धातूच्या बनलेल्या आहेत ते पातळ आहेत गुळाला. ही कढई जाड असते छान, यामध्ये काही करपायची भीती नसते, म्हणून हेच ठेवलेलं आहे मी. आणि तशी त्रास घाई गडबड आहे मला. तर असो इकडे ह्या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, नंतर मी कढीपत्ता टाकला, ठेचलेला लसूण आणि अद्रक टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर मी हिरवी मिरची टाकली आणि आता बटाटा, गाजर जे हे आपल्याकडे भाज्या आहेत ते आपण टाकू शकतो, म्हणजे सिमला मिरची असली ती टाकू शकतो, बिनिश टाकू शकतो. जितक्या भाज्या होत्या तितक्या मी टाकलेल्या आहेत. परतून घेतलं आणि एक आल्याचा तुकडा मी ग्रॅट करून टाकलेला आहे. म्हणजे मी म्हणलं तुम्हाला की लसणात टाकून मी वाटलेलं आहे, पण नाही टाकलेलं होतं, नंतर ग्रॅट करून टाकलेलं आहे. परतून घेऊया. आणि तिकडं माझं लक्ष पुरणाकडे आहे, म्हणजे तिकडच्या बर्नरवर मी पुरण ठेवलेलं आहे आणि तिकडेही चमचा फिरवत आहे, म्हणजे खाली चिटकलेलं मग पुरण आपलं जे आहे ना थोडंसंही खाली चिटकलं की वास येतो त्याचा, त्यामुळे तिकडं पण माझं लक्ष आहे. म्हणजे दोन्हीकडे संग माझी कामं चालू आहेत. तर सगळ्या भाज्या मी फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेतल्या. आता मी इकडं एक मुठभर मसूरची डाळ टाकलेली आहे. याऐवजी आपण वेगळ्या डाळी आवडीप्रमाणे टाकू शकता. जसं मसूरची डाळ टाकलेली आहे मी, मूग डाळ, तूर डाळ टाकू शकता. परतून घेतलेला आहे. नंतर मी मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे. परतून घेतलं. नंतर मी टमॅटो टाकलेले आहेत, परतून घेतलेला आहे आणि फोडणी तयार झाली. छान असा वास येऊ लागला. खडे मसाले टाकले तर आणखी छान टेस्ट येतो, याचा वाढतो, पण यांना आवडत नाही म्हणून मी नाही टाकलं, पण अशीच खिचडी खूप छान झालेली होती. परतून घेतल्यानंतर मी तांदूळ टाकलेले आहेत. तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. तुम्ही आता कढईत कावर खिचडी बनवताय, कुकरमध्ये बनवायचं ना, तर कुकरमध्ये खिचडी बनवलं तर एकच प्रॉब्लेम होतो, सगळे मसाले एका साईडला होतात. त्यामुळे मी कढईमध्ये जे आहे ना ते बनवत आहे खिचडी. तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घेतलं. नंतर मी पाणी टाकले तांदळाच्या डबल आणि थोडा वेळ झाकून शिजवून घेऊया. नंतर मी कुकरमध्ये टाकून 1 शिटी देणार आहे. एकदम छान अशी खिचडी बनवून तयार होते, म्हणजे एकदम धाबा स्टाईल. तर इकडं पुरण जे आहे ना छान शिजलेलं आहे. आता टाकलेलं आहे मी तर 1 चमचाभर इलायची पावडर टाकलेली आहे, म्हणजे एकत्रच मी वाटून ठेवलेलं आहे. साखर टाकून ते 1 चमचा टाकलेली आहे विलायची पूड. नंतर थोडंसं मग मीठ, चुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकायचं आहे. आणखीन पुरणाला कलर छान आणायचा असला तर तुम्ही हळदी पावडरही टाकू शकता, मी नाही टाकलेलं आहे. आणि ही जी इकडं खिचडी बनवून ठेवली त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. मिक्स करून ताट ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे अर्धीवट खिचडी शिजली नंतर मी कुकरमध्ये टाकणार आहे आणि 1 शिटी देऊन घेऊया. एकदम परफेक्ट ही खिचडी बनवून तयार होते. तर तिकडे पुरणही शिजलेलं आहे आणि जे पसारा मी काढलेला होता सगळे संग मी काढून ठेवत आहे, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनतोच ना, किचनमध्ये पसारा खूप होतो. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा आवरायचं, म्हणजे आपल्याला अजिबात पसारा वाटत नाही आहे आणि किचन पण क्लीन राहते. तर इकडे जे आहे ना
खिचडी बनवून तयार आहे, म्हणजे अर्धवट शिजलेले आहेत, म्हणजे 80% शिजलेले आहे, आणखी 20% शिजायची बाकी आहे. तर मी काय केलं, सगळं जे आहे ना खिचडी मी कुकरमध्ये टाकलेली आहे आणि कुकरला 1 शिटी देऊन घेऊया. तर असं ताईंनो मी पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने बनवला आणि वट सावित्री पूजा कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय.